नमस्कार. आज मी मुळ्याचे पराठे बनवत आहे. त्यासाठी मी भाजीसोबत आलेले हे मुळे काढून ते स्वच्छ धुवून एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडे मीठ घातले आहे. मुळे सोलून साल काढून ते खिसून घेऊया. याप्रमाणे खिसून मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे बुडवून ठेवूया. 5 मिनिटानंतर स्वच्छ धुवून ते एका चाळणीत ओतून ते पिळून घेऊया. यानुसार मुळ्याचा खीस तयार करून कढईत 2 चमचे तेल घालून त्यावर अर्धा चमचा किसलेले आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची काही सेकंद तेलावर परतून त्यामध्ये किसलेला मुळा घालून ते तेलावर परतून घेऊया. 2 मिनिटं परतून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. किंचित हळद, किंचित लाल तिखट, थोडा गरम मसाला हे मिक्स करून कोरडे करून घेऊ. एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये 1 चीज क्यूब किसून घालूया. उकडलेला 1 बटाटा किसून घालूया. बारीक चिरलेला 1 छोटा कांदा, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून हे सर्व मिश्रण मिक्स करून याप्रमाणे सारण तयार करून दुसरीकडे मी इकडे कणिक मळून घेतली आहे. त्याला थोडा तेलाचा हात लावून ती पुन्हा मळून त्याचे गोळे तयार करून घेऊ. याप्रमाणे गोळे तयार करून त्याची पुरी लाटून त्यामध्ये सारण भरून ते बंद करून कोरड्या पिठावर हा पराठा लाटून घेऊ. लाटलेला पराठा गरम तव्यावर घालून दोन्ही बाजूनी तेल सोडून लालसर असा भाजून घेऊ. याप्रमाणे सर्व पराठे तयार करून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करू. थँक्स फॉर वॉचिंग.